तर दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यामध्ये झाडांची पडझड सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। चर्चगेटमध्ये वडाचं झाड कोसळलेलं आहे, तर ठाण्यातही गावदेवी मैदानालगत झाड कोसळलंय। मरोळच्या मिलिटरी रोडवर 2 दिवसांमध्ये 2 झाडं पडल्याची घटना घडली आहे। आज जी घटना घडली त्यामध्ये हे झाड एका रिक्षावरती पडलं। सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाहीये। मात्र रिक्षात जर कोणी प्रवासी असतात तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती। ही 3 दृश्य आपण बघतोय। झाडं पडण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही। मुंबई आहे, मुंबई पाठोपाठ उपनगर ठाण्यामध्ये सुद्धा झाड कोसळले आहे। चर्चगेटमध्ये किती मोठं हे पिंपळाचं झाड कोसळलेलं आहे बघू शकतो आपण। जर याच्या खाली कोणी आलं असतं तर एक दुर्घटना घडली असती। त्यामुळे जी कमकुवत झालेली झाडं आहेत त्यांचा सर्वे मुंबई महापालिकेनं बीएमसीनं केलेला आहे का, आणि मग ती झाडं जर कमकुवत झालेली असतील तरी मग झाडं का ठेवण्यात आली असाही प्रश्न आहे। दुसरीकडे गावदेवी मैदानाजवळ ठाण्यामध्ये सुद्धा एक झाड कोसळलेलं आहे। तर मरोळची तिसरी दृश्य बघतोय, एका कारवर हे झाड कोसळलेलं आहे आणि यामध्ये कारचं मोठं नुकसान झालेलं आहे।